नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। एप्रिल अखेर निवडणुका, जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता। मतदान याद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासन लागले कामाला। जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींच्या मतदान याद्यांचा कार्यक्रम सुरू झाला आहे। प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। 26 मार्च पर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे उन्हाळ्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज सुरू आहे। त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे। अखेर ही उत्कंठा संपण्याच्या मार्गावर आहे। मुदत संपणाऱ्या मागील निवडणुकीमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत। अशा जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायती सार्वत्रिक आणि 111 ग्रामपंचायती पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यामध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना दाखल करण्याचा कार्यक्रम 24 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। त्यानंतर 26 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यानुसार जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। तलाठ्यांपासून सर्वच मंडळी मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत। त्यानुसार एप्रिल अखेर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली आहे। या ग्रामपंचायतींचे मतदान मे मध्ये होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पेण तालुक्यातील एकूण 18 ग्रामपंचायतींचे निवडणुका असून यामध्ये गागोदे खुर्द, करंबेळी, कासू, अंतोरे, जावळी, पाबळ, वरेडी, बेणसे, शिहू, कुहिरे, झोतीरपाडा, वढाव, शिर्की, उंबर्डे, कान्हले, रावे, शेडाशी, जिरणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे। त्यामुळे पेण तालुक्यात भर उन्हात राजकीय वातावरण तापून गाव पुढाऱ्यांची धावपळ सुरू होणार। तर आरक्षणाची भिस्ती घोंगडी पाहता पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका गणपतीनंतर होण्याची दाट शक्यता आहे। अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।